नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर या दोन कायद्यांच्या मसुद्यांना जीएसटी परिषदेने दिली मंजुरी. सर्वच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र निर्दोष, मतदान यंत्रणेची विश्वासार्हता कायम, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्वाळा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबई दौऱ्यावर, मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार. राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर, अंतिम 130 जणांच्या यादीत नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला, पूनम पाटील मुलींमध्ये पहिली. रांची क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 299 धावा. आणि मराठवाड्यापाठोपाठ विदर्भातही अवकाळी पावसाचा फटका. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या राज्य वस्तू सेवा कर आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू सेवा कर या दोन कायद्यांच्या मसुद्यांना जीएसटी अर्थात वस्तू सेवा कर परिषदेनं मंजुरी दिली आहे. जीएसटी परिषदेच्या काल नवी दिल्लीत झालेल्या 12व्या बैठकीत हे दोन मसुदे संमत झाले. बैठकीनंतर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. या आधीच्या बैठकीत केंद्रीय वस्तू सेवा कर, एकीकृत वस्तू सेवा कर आणि या करासाठी पूरक इतर कायद्यांच्या मसुद्यांना परिषदेनं मंजुरी दिली होती. आता हे सर्व मसुदे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संमत करून संसदेत मंजुरीसाठी मांडण्यात येतील, असंही जेटली म्हणाले. परिषदेची पुढची बैठक येत्या 31 मार्चला होणार असून त्यात वस्तू सेवा कर प्रणालीच्या नियमांचा आराखडा निश्चित होईल. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची कार्यक्षमता आणि सुरक्षेबद्दल काही राजकीय पक्षांनी उपस्थित केलेले प्रश्न निवडणूक आयोगानं फेटाळून लावले आहेत. या संदर्भात आयोगानं एक सविस्तर प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. देशात निवडणुकांच्या काळात वापरण्यात आलेली यंत्र निर्दोष असून त्यात काहीही फेरफार झालेले नाहीत, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगानं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय सुरक्षा मानकं निश्चित केली असून या यंत्रांमध्ये बिघाड शक्य नाही, त्यामुळे मतदान यंत्रणेची विश्वासार्हता कायम आहे, असंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. भारतातली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र कोणत्याही नेटवर्कला जोडलेली नाहीत, तसंच त्यात इतर कोणत्याही नोंदींची तरतूद नाही. मतदान आणि निवडणुकीचे निकाल या काळात होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेचे तपशील निवडणूक आयोगानं दिले असून ही यंत्र उमेदवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत सीलबंद आणि सज्ज केली जातात, असं आयोगानं म्हटलं आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबईत येत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभाला ते संबोधित करतील. डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना मानद डिलीट त्यांच्या हस्ते प्रदान होणार आहे. नवी दिल्लीला परतण्यापूर्वी ते इंडिया टुडेच्या परिषदेलाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता तिथे भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपानं नेमलेले पक्षनिरीक्षक नरेंद्र तोमर आणि सरोज पांडे सदस्यांशी चर्चा करून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे राज्यातल्या एकूण परिस्थितीबद्दल आज अहवाल सादर करणार आहेत. विधिमंडळ दलाची आज बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होऊन घोषणा केली जाण्याची अपेक्षा आहे. उद्या डेहराडूनमध्ये शपथविधी होणार आहे. विधिमंडळात 70 पैकी 57 जागांवर विजयी झालेल्या भाजपाकडून समतोल आणि विचारी व्यक्तिमत्वाची निवड होण्याची अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे. वादग्रस्त गिलगिट बाल्टिस्तान भागाला पाकिस्तानचा 5वा प्रांत म्हणून घोषित करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. जम्मू काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे आणि तो तसाच राहील असं सांगून त्यामध्ये बदल करणारं कोणतंही पाऊल भारत कदापि मान्य करणार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं ठणकावलं आहे. पाकिस्तानचे असे प्रयत्न पूर्णपणे बेकायदेशीर आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता गोपाळ बागले यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केलं आहे. जम्मू काश्मीरच्या काही भागावर पाकिस्ताननं अनधिकृतपणे हातपाय पसरले असून आता चालवलेल्या प्रयत्नांनी हा प्रकार अधिकृत ठरत नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्ताननं गेल्या 70 वर्षात केलेला भयंकर हिंसाचार लपवणं पाकिस्तानला अजिबात शक्य होणार नाही. पाकव्याप्त काश्मीरमधून येत्या काळात पाकिस्तानला पूर्णपणे बाहेर पडावं लागेल, असंही भारतानं स्पष्ट केलं आहे. सुकमामध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या कुटुंबियांसाठी अभिनेता अक्षय कुमार यांनी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.
अशा प्रकारची दातृत्वाची वृत्ती आणि कृती अत्यंत कौतुकास्पद तर आहेच, पण इतर अनेक लोकांना यातून प्रेरणा मिळणार आहे असा विश्वास राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला। सुकमा जिल्ह्यात कोत्ताचेरू जंगलात झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 12 जवानांच्या कुटुंबियांसाठी अक्षय कुमार यांनी 1,08,00,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं आहे। यातून प्रत्येक शहीदाच्या कुटुंबाला 9 लाख रुपये मिळाले आहेत। एमपीएससी अर्थात राज्य लोकसेवा आयोगानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत। नाशिकचा भूषण अहिरे राज्यात प्रथम आला असून सातारा जिल्ह्यातली पूनम पाटील महिलांमधून पहिली आली आहे। भूषणची अ श्रेणीतील उपजिल्हाधिकारी तर पूनमची अ श्रेणीतील सहपोलीस आयुक्त पदासाठी निवड झाली आहे। पूर्व परीक्षेसाठी बसलेल्या 1,91,563 विद्यार्थ्यांपैकी 1,575 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते। मुख्य परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या 418 उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यात मुलाखत होऊन त्यापैकी 130 जण अंतिमतः यशस्वी ठरले। राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदासाठी अ श्रेणीतून 71 तर ब श्रेणीतून 59 अशा एकूण 130 जणांची यादी काल आयोगानं जाहीर केली। विदर्भामध्ये जलसिंचन प्रकल्प उभारण्यासाठी नागपूरच्या विदर्भ जलसिंचन विकास महामंडळ आणि एनबीसीसी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे। यानुसार विदर्भात 1,058 कोटी रुपये खर्चाचे जलसिंचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। यामध्ये गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचा समावेश आहे। एनबीसीसी मार्फत प्रकल्पग्रस्त गावांचं पुनर्वसन आणि गोसीखुर्दच्या उजव्या कालव्याचं काम करण्यात येणार आहे। तसंच नेरला, मोखाबर्डी आणि इतर ठिकाणी जलवितरण प्रणाली विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती विदर्भ विकास मंडळाचे सचिव अविनाश सुर्वे आणि एनबीसीसीचे कार्यकारी संचालक अनुप कुमार मित्तल यांनी दिली। पुण्यातली FTII अर्थात फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाहण्यासाठी काल खुली ठेवण्यात आली होती। यावेळी FTII बद्दल माहिती देण्यात आली। तसंच प्रभात स्टुडिओचं संग्रहालय, कॅमेरा, ध्वनिचित्र मुद्रण, ध्वनी संकलन, अभिनय अशा विविध अभ्यासक्रमांबद्दलही सांगण्यात आलं। 18 आणि 19 मार्च हे 2 दिवस FTII सामान्य नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे। 1956 साली भारत सरकारनं ही जागा आणि स्टुडिओ प्रभात कंपनीकडून विकत घेऊन FTII या संस्थेची स्थापना केली होती। राज्यात सर्वात जास्त पाऊस कोकणात होऊनही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नांदगाव कोळोशी भागाला उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। या समस्येवर मात करण्यासाठी कणकवली तालुक्यातल्या कोळोशी ग्रामस्थांनी पाझर तलाव निर्माण करण्याचा संकल्प केला आहे। लोकसहभागातून निर्माण होणाऱ्या या पाझर तलावाच्या बांधकामासाठी नाम फाउंडेशन आर्थिक मदत पुरवणार आहे। नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या पाझर तलावाच्या कामाचं भूमिपूजन कोळोशी इथं करण्यात आलं। नामच्या वतीनं कोकणात हा पहिलाच उपक्रम सुरू झाला आहे। या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर उपस्थित होते। आपलं गाव पाण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत परिपूर्ण असायला पाहिजे, तेवढंच नक्की करायचं आणि हे प्रत्येक गावाने करायचं। हे निमित्त मात्र कुठेतरी मी मगाशी तिथे बोलताना म्हटलं की काही नाम फाउंडेशन म्हणजे काय, मुठभर दाणे घेऊन फिरणार, टाकल्यानंतर ते दाणे त्याचे अगणित दाणे होणार, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत कालपासून जलजागृती सप्ताहाला प्रारंभ झाला। या सप्ताहात ठाणे जिल्ह्यातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन आणि संवर्धन करून मृत जलस्रोत जिवंत करण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यात मुरबाडमधल्या कनकविरा नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार असून त्याचा आराखडा 2 दिवसात तयार होईल असं यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी सांगितलं। नागपूर विभागातल्या 9 नद्यांच्या जलकलशांचं पूजन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं। जलसंवर्धन आणि पाणी वापरासंबंधीचे गैरसमज दूर करण्याची आवश्यकता असल्याचं कुर्वे यांनी यावेळी सांगितलं। अहमदनगर इथंही जलबचतीसाठी जागृती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। जलसाक्षरता आणि जलसंस्कार यांचं महत्त्व यावेळी सांगण्यात आलं। अकोला पाटबंधारे मंडळ आणि जलसंपदा विभागाच्या वतीनं जलजागृती सप्ताहाला सुरुवात झाली। अकोला शहराची जलवाहिनी दुरुस्ती करण्यासाठी तसंच नवीन वाहिनी टाकण्यासाठी शासनानं पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असून हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती अकोलाच्या महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे।
पुण्यातल्या MIT टेक्सोफेअर अर्थात तंत्रज्ञान महोत्सवात IBM वॅटसन तंत्रज्ञानावर आधारित चिंटू हा बहुपयोगी यंत्रमानव सादर करण्यात आला आहे. MITमध्ये संगणक अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या संकेत गुप्ता, चेल्लू, कृष्णमोहन मनमोहन, ऋषव दासगुप्ता आणि अस्तित्व शहा यांनी चिंटू हा यंत्रमानव तयार केला आहे. IBM वॅटसनकडून वास्तव जगाच्या समस्या सोडवण्यासाठी विविध सेवा पुरवल्या जातात. या सेवा गरजेनुसार वापरता येतात. कौशल्य संच विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याची माहितीही या महोत्सवात देण्यात आली. पाहुयात क्रिकेट वृत्त. रांची इथं कालपासून सुरू झालेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 4 बाद 299 धावा केल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ 117 तर मॅक्सवेल 82 धावा काढून नाबाद होते. उमेश यादवनं 2 तर अश्विन आणि जडेजानं प्रत्येकी 1 गडी टिपला. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियानं 50 धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर वॉर्नर, रेनशॉ आणि शॉन मार्श झटपट बाद झाल्यानं ऑस्ट्रेलियाची स्थिती 3 बाद 89 अशी झाली. त्यानंतर कर्णधार स्मिथनं खेळाची सूत्र हाती घेत हँडस्कोम्बसोबत चौथ्या गड्यासाठी 51 तर मॅक्सवेल सोबतच्या 5व्या गड्यासाठी नाबाद 159 धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सुस्थितीत नेलं. आपलं 19वे कसोटी शतक तर या मालिकेतलं दुसरं शतक ठोकत स्मिथ या मालिकेत दोन्ही बाजूकडून आतापर्यंत शतक ठोकणारा एकमेव फलंदाज ठरला. 40व्या षटकात हँडस्कोम्बनं मारलेला फटका उडी मारून अडवताना खांदा जमिनीला घासून कोहली जायबंदी झाला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर दिवसभराचा खेळ संपेपर्यंत उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं संघाचं नेतृत्व केलं. हवामान वृत्त. विदर्भातल्या बुलडाणा, यवतमाळ, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह काल पाऊस झाला. पावसामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही असं आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. येत्या 24 तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर या 2 कायद्यांच्या मसुद्यांना GST परिषदेनं दिली मंजुरी. सर्वच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र निर्दोष, मतदान यंत्रणेची विश्वासार्हता कायम, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्वाळा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज मुंबई दौऱ्यावर, मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार. राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर, अंतिम 130 जणांच्या यादीत नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला, पूनम पाटील मुलींमध्ये पहिली. रांची क्रिकेट कसोटीत पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 299 धावा. आणि मराठवाड्यापाठोपाठ विदर्भातही अवकाळी पावसाचा फटका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.